सारंग, सारंग, ऐक ना, तू आईचं म्हणून मला तुझा विषय का नाही काढू दिला? अरे तू आणि सावली जाऊन या ना यार. नीले बघ, राजकुमार दादामुळे ना सगळेच अस्वस्थ आहेत, आई सुद्धा. आता या कॉन्फरन्सला मी गेलो नाही ना, उगाच आईला वाईट वाटेल. पण राहू दे, नंतर बघू. ऐक ऐक ऐक, राजकुमार दादा, मी आमची लग्न झाली होती ना तेव्हा आम्ही महिनाभर फिरायला गेलो होतो बाहेर, तेही बिझनेसचा विचार न करता. तू 15 दिवस सोड, आठवडाभर तरी बाहेर फिरायला जाऊ शकतो ना. नीला एक माझं आता नको, नंतर करू आपण. सारंग यार, ऐक. नंतर अरे राहू दे, सोड. मॉम, काय मला एक गोष्ट सुचवायची होती तुला. मॉम, ऍक्च्युली मला पण एक गोष्ट सुचवायची होती. दोघांनाही काहीतरी सुचवायचंय का काहीतरी ठरवून सांगताय? हा, नाही मॉम, म्हणजे नाही मॉम, ठरवलं नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की लगेच सारंगवर इतक्या मोठ्या कॉन्फरन्सची रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः का नाही जात? बेस्ट आहे आयडिया ही मॉम. अरे हो, पण मला शक्य नाहीये, कारण काही परदेशातले इन्व्हेस्टर्स येत आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. इनफॅक्ट पुढला सगळा आठवडा माझा त्याच्यातच जाणार आहे. आणि मला जरी शक्य असतं तरी सुद्धा मी गेले नसते, कारण माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. नील, तुला काय सांगायचं होतं? हां, तर मॉम, जिथे आपलं कॉन्फरन्स होणार आहे त्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचं मंदिर आहे. नील, ए थांब थांब, त्याला बोलू दे, बोल. हा, तर माझं असं म्हणणं होतं की सारंग आणि सावलीचं नवीन लग्न झालंय, तर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असते तर बरं झालं असतं. म्हणजे कॉन्फरन्स पण झाली असती, दर्शन पण झालं असतं आणि हनीमून पण. काय हा म्हणजे नीलचं म्हणणं बरोबरच आहे, कारण आता लग्नानंतर आपण सागर संगीत घरामध्ये गोंधळ घातला, पूजा केली, आता फक्त कुलदैवताचं दर्शन तेवढंच राहिलंय, तेही होऊन जाईल ना. नाही, मला त्याची गरज वाटत नाही. आई, मला वाटतं ही चांगली आयडिया, तुम्ही होकार द्यायला हवा. अमृता, प्लीज प्लीज अमृता, प्लीज. सारंग, सारंग, हा आई, तुझ्याशी बोलतेय मी. माझं डिसिजन फायनल आहे. मी तेच बोललो होतो नीलला. आई टेन्शन नको घेऊ, मी जातो. तेच सांगतेय. तू आणि ही मुलगी दोघांनी एकत्र जायचंय. आणि येताना आपल्या देवाचं दर्शन सुद्धा घेऊन या. अगं नाही ग, तुला तसं वाटतंय पण रियालिटी वेगळीच आहे. लग्न झाल्यापासून ना माझं लाईफ खूप. तारा, तुझ्याशी नंतर बोलते. हा, तारा, तुझं काय सुरू आहे? काही नाही, जरा फ्रेंडशी बोलत होते. काय झालं? हे बघ, ह्या घरात आजपर्यंत मी खूप अन्याय सहन केलाय. जे मी डिझर्व करते त्यापेक्षा खूप कमी मिळत आलंय मला, पण मी पेशन्स ठेवला. मी म्हटलं एक ना एक दिवस येईल की मी जे डिझर्व करते मला ते मिळेल. पण आता तर हद्दच झाली. या घरात सारंग बद्दलचं फेवरेटिझम वाढतच चाललंय. नेमकं काय झालंय? ऑफिसची एक खूप मोठी कॉन्फरन्स आहे, तिकडे सारंग आणि त्या मूर्ख मुलीला पाठवतात. आम्ही सगळे काय करतोय मग ऑफिसमध्ये? मग त्यात काय? आता काय मी बिझनेसचं पण काम करू का? असं म्हणाले मी तुला. तारा, मी काय म्हणते तू नीट ऐक, अंडरस्टँड इट. त्या मूर्ख मुलीला आणि सारंगला कॉन्फरन्सला पाठवलं जातंय आणि त्यानंतर कुलदैवताचं दर्शन करायला जाणार आहेत ते. हे मूळ कारण आहे, कळतंय? अगं लग्न तर तुझं पण नवीन नवीन झालं ना, तू पण नवीन नवरी आहेस, मग तुला आणि सोहमला का नाही पाठवत आहेत?
करेक्ट आहे तुमचं. पण मग हे सगळं बोलत असताना तिथे सोहम होता का? ऑफकोर्स होता. पण त्याला काय, सारंग दादा जात असेल तर त्याला काहीच अडचण नाही. हे तो स्वतः बोलला का तिथे? तारा, प्रत्येक वेळेला बोलून दाखवणं गरजेचं आहे का? बॉडी लँग्वेजने कळतं ना तुझ्या नवऱ्याच्या. यार, मी का लग्न केलं अशा माणसाबरोबर तेच कळत नाहीये मला. दीर आणि भाऊ म्हणून त्याला त्याची कर्तव्य कळतात ना, मग नवरा म्हणून का कळत नाही? आता बाद झालं. मी ना त्या सावलीचे लाड आता नाही सहन करू शकत. काळजी घे स्वतःची. हं? रडत बसायचं नाही, एकटं एकटं राहायचं नाही. हं? घरातल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घे, जी तू घेशीलच. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे ऐश्वर्या, मी नसताना तू घर उत्तम सांभाळतेस, यावेळेस सुद्धा तसंच कर. डोंट वरी मॉम, तुम्ही निवांत मुंबईला जा, सगळं काम उरकून या. घर आणि ऑफिसकडे मी लक्ष देईन. थँक्यू. तारवानी, तू पण चाललाय सोबत फिरायला? हॅपी जर्नी. मी हे घर सोडून चालले. तर हा काय मूर्खपणा आहे? घर सोडून चालली म्हणजे? हा मूर्खपणा नाहीये सोहम, ह्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. आणि अजून तरी माझा स्वाभिमान जिवंत आहे. तारा, पण झालंय काय? काय झालंय? ह्या घरात आल्यापासून मी रोज बघतेय, दरवेळेला प्रत्येक गोष्टीत या घरात फक्त सारंग आणि सावलीलाच महत्व दिलं जाते. आत्ताच उदाहरण घ्या ना, मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रत्येक बाईच्या तोंडी देखील फक्त सारंगची बायको हेच ऐकू येत होतं. आणि आता काय ऐकते की कुलदैवताच्या दर्शनाला जायला फक्त सारंग आणि सावलीला सांगितलंय. का? आमचं पण नवीन लग्न झालंय, मी पण या घराची नवीन सून आहे, मग माझा विचार का नाही केला? अरे अगं तसं नाहीये, तुला त्यांचा ऍक्च्युअल प्लॅन माहित नाहीये त्यामुळे माहितीये तिथे कॉन्फरन्स येते. पण आता तूच सांग ना मला, की कुलदेवतेच्या दर्शनाला जायला जर सारंग आणि सावलीचा विचार केला जातोय, तर मग आपला का नाही विचार केला जाते? आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना? कसं आहे ना सोहम, इथे प्रत्येक गोष्टीत फक्त सारंगला पुढे केलं जातं. आणि जिथे सारंग आहे तिथे सावली आलीस. मला कळलंय या घरात माझी काहीच व्हॅल्यू नाही. आणि माझी सोड रे, या घरात तुझी काही व्हॅल्यू आहे की नाही? का आयुष्यभर फक्त सारंग सावली हेच करत बसणार आहेस? तारा, कमॉन, मान्य आहे मला हा इशू आहे, पण घर सोडून जाणं ऑप्शन नाहीये ना. मग दुसरा काय ऑप्शन आहे वहिनी? मला तरी असं वाटतं की जिथे आपली किंमत नसते ना, तिथे माणसाने थांबू नये. सो ही मी निघाले. काम तारा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सासरचा उंबरठा जर का कायमचा ओलांडायचा असेल तर ह्यापुढे हे तुझं हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल. एखादी गोष्ट तुला आवडली नाही, तुझ्या मनासारखी नाही झाली, तुला खटकली, तर बोलायचं ना, मला येऊन सांगायचं. मी काय केलं असतं? रागवले असते, चिडले असते, ठीक आहे ना. तुझी आई नाही का रागवत? मग मी जर का तुझ्यावर रागवले तर काय? आणि माझ्यासाठी माझी सगळी लेकरं सारखीच आहेत. तुला जर का असं वाटत असेल की मला सारंग जास्त आवडतो, मी त्याचे जास्त लाड करते, त्याची खूप काळजी करते, तर हो, मला सारंगची खरंच काळजी वाटते. तू नवीन आहेस हे घरात, काही गोष्टी तुला खरंच ठाऊक नाहीयेत, पण मी तुला सांगते. सारंग लहान असताना आमच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता जेव्हा मला असं वाटलं की
मी माझ्या सारंगला कायमची गमावते की काय? आणि त्याच्या आयुष्यात ती भीती अजूनही आहे, आजही आहे. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना माझी ही बाजू कळते. तुला सुद्धा कळेल हळूहळू. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहतो, जॉईंट फॅमिली. आणि घर म्हटलं ना की भांड्याला भांडं लागतंच. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कधीच होत नाही. वादविवाद होतात. एखादी गोष्ट आवडली नाही, मनासारखी झाली नाही, तर प्रेमानं आपलं मत मांडायचं, ते ऐकलं जाईल. पण हे असं नाही करायचं. तर हे असे तमाशे बरोबर नाहीत ग. याच्यामुळे ना वादविवाद वाढतात. आय एम सॉरी मॉम, चुकलं माझं. इट्स ओके. ऐश्वर्या, या दोघांबरोबर सोहम आणि तारा सुद्धा जातील. त्यांच्या ट्रॅव्हलिंगची, राहायची, खायची प्यायची सगळी सोय तू करायचीस. ओके मग. आणि सारंग, हनीमूनवरनं घरी परत आल्यावर आम्हाला एक गोड बातमी मिळाली पाहिजे. हं? हो मग आहे. तारा, अगं काय हे? नाही म्हणजे तू मला इतकं सिरियसली घेतेस मला माहित नव्हतं. आय नो तू माझं ऐकतेस, मला वाटलं थोडंफार ऐकवशील, सुनावशील सगळ्यांना, पण तू सरळ घर सोडून निघाली होतीस. खूप मोठी रिस्क घेतलीस. हा वहिनी, तारा वर्जी आहे मी. रिस्क घ्यायला आवडतं मला, म्हणून तर माझं काम झालं ना. आणि मी कोणाला घाबरत नाही. ते दिसलं मॅडम, पण थोडीशी काळजी घे. नाही, खूप दिवसांनी मला या घरात माझी हक्काची मैत्रीण भेटली आहे. अगदी माझ्या विचारांची, माझा ऐकणारी, मला सल्ले देणारी. मला माझी हक्काची मैत्रीण गमवायची नाही. डोंट वरी, मी कुठेही जात नाहीये. नाही, तू कुठेही जाणार नाहीस, पण अडकून पडलीस तर मग तू स्वतःला काय मलाही वेळ देऊ शकणार नाहीस. नाही कळलं, मी कशात अडकणार आहे? संसारात, मुलाबाळात. मग काय करशील? पण त्यावर एक सोल्युशन आहे तारा माझ्याकडे. काय? म्हणजे पुढच्या 7 दिवसांचं प्लॅनिंग जर का तू व्यवस्थित केलंस तर तुझं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित जाईल. तुम्ही मला जरा एक्सप्लेन कराल का? करते ना एक्सप्लेन. म्हणजे बघ, थोडंसं ऑड आहे मी सांगणं, पण सोहम सोबत जवळीक करत असताना जराशी काळजी घे. म्हणजे जर का तू आत्ताच प्रेग्नेंट झालीस आणि घरात बसलीस तर तुझं पाय पुसणं करतील, डोरमॅट. तूच बघ ना, आत्ताच तुझी या घरात काही किंमत नाहीये. अगं तुझी काय, तुझ्या आईची नाहीये. तू पाहिलंस ना कसं वागवलं तुझ्या आईला ह्या लोकांनी. त्याशिवाय तुझं गाणं, तुझं मॉडेलिंग करिअर, फ्युचरमध्ये जाऊन तू प्लेबॅक सिंगिंग करशील. हे एवढं मोठं करिअर आहे तुझ्या समोर, ते सगळं हिसकावून घेतील तुझ्याकडून. आणि काय म्हणतील तर घराला वारस दे, आम्हाला आजी आजोबा कर. येतंय का लक्षात? त्यानंतर तू फक्त एका बाळाची आई असशील आणि तेच तुझं अस्तित्व असेल. बाळाची आई? नो वेज, मला नाही व्हायचं प्रेग्नेंट. मी नसते होत प्रेग्नेंट वगैरे. माझ्यासाठी माझं करिअरच जास्त महत्वाचं आहे. ह्या घरात बाळाला जन्म देऊन मला हाऊसवाईफ बनून नाही राहायचंय. आय एम प्राऊड ऑफ यू. एकदम करेक्ट ट्रॅकवर आहेस तू. पण तारा, एका गोष्टीची काळजी वाटते मला. म्हणजे ती गोष्ट मला खूप खटकते. आता अजून काय? म्हणजे बघ ना, तुझ्या आधी जर का ती मूर्ख मुलगी प्रेग्नेंट झाली आणि तिने या घराला वारस दिला तर तुझी किंमत या घरात
0 पेक्षाही खाली जाईल. कारण बघ ना, आत्ताच तुला किंमत नाहीये. अगं तुझा नवरा सोहम वहिनी 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 करत राहतो. म्हणजे बघ तू काय ते. ऐश्वर्या, ऐक ना, रूपमची शेअरची फाईल आहे ना, ती जरा दे ना. तुला काय करायची आहे फाईल? तर नाही, त्यातले काही इसॉप्स आहेत, ते सारंग आणि राजकुमारच्या नावावर आहे. तर ती फाईल जरा मला चेक करायची आहे. ते उद्या बोर्ड मेंबर येतात अष्टपुत्रे, तर त्यांच्याशी डिस्कस करणं थोडं बरं होईल मला म्हणून. व्हेरी गुड. हा नील, असंच काम करत राहा. तू काम कर आणि फिरायला जाणार तो सारंग आणि त्याच्यासोबत ती फालतू मुलगी. त्यांच्या मागे कोण? तर तुझा ओव्हर स्मार्ट थापटा भाऊ सोहम. आणि त्याच्यासोबत त्याची ती बिंडोक अर्धवट बायको तारा. पण तू काम कर. ऐश्वर्या, रिलॅक्स. सगळ्यात पहिली गोष्ट, तो माझा एरिया ऑफ एक्सपर्टीज नाही आहे, त्यामुळे त्या कॉन्फरन्सला सारंग योग्य आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जर तसंच काही लागलं असतं, इम्पॉर्टंट काम असतं, तर मॉमनी मला नक्की पाठवलं असतं. हे मॉमने पाठवलं असतं, पण तुझ्या भावाने येऊन तुला एकदा तरी विचारलं का की नील दादा येतोस का सोबत? नाही ना. ऐश्वर्या, मला तिथे जायचं नव्हतं. एक मिनिट, मला असं का वाटतं की तुला जायचं होतं तिथे? हा नील, चालेल. हा, अरे मी हे विचारायला आलो होतो की तुम्ही आमच्यासोबत येता का फिरायला? तसे 4-5 दिवस आहेत तयारीला. म्हणजे हा, अमृता बहिणीला पण मी घेऊन जाणार होतो, पण माझं असं झालं की बाबांसोबत इथे कोणीच नसेल. तुम्ही तरी चला. थँक्स फॉर आस्किंग सारंग. पण कसं आहे की आता तुम्ही सगळे चाललायत बाहेर, हां, आणि मॉम पण घरात नाही आहे, त्यामुळे घरात कोणतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे की नाही. आणि तसंही आपल्या चाकणच्या फॅक्टरीवर काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहेत, तर तिथे पण लक्ष घालायचं मला. सो तुम्ही जाऊन या. नक्की हेच कारण आहे ना? हो, एवढंच कारण आहे. नक्की ना? हो, य ठीक आहे. तुम्हाला ती फाईल दे ना प्रेझेंटेशनची. सारंग, एन्जॉय. थँक्यू. बाय. बाय. वा 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 वा, व्हेरी गुड. हा, मस्त जमतं सारंगला हे. हे तुला कधी जमणार आहे? नाही म्हणजे मनात एक, ओठात एक, मस्त गोड बोलून तुला गुंडावून गेला. हो ना, जरा शाणा त्याच्यासारखा, की असाच राहणार आहेस मूर्ख आयुष्यभर? ऐश्वर्या, इनफ. सारंग तसा बिलकुल नाही आहे. सो त्याच्याबद्दल माझ्या मनात विष घालवायचा प्रयत्न तर करूच नकोस. आणि कशाला जायचंय फिरायला तुला? काय आहे आपल्यात? आपल्यात काय होतं का? साधं जवळ येऊ देत नाहीस मला. फिरायला चालली, तिथे जाऊन भांडणं करण्यापेक्षा इथे राहून कामावर फोकस केलं कधीही बरं, नाही का? आणि अजून एक, ऐश्वर्या, हे जे काही काम तू करतेस ना विष घालवायचं, बंद करा. हा जाऊ. तू कुठे आहेस, कसं आहेस? आणि उद्याचं लक्ष आहे ना तुझ्या? हे बघ, उद्या रक्षाबंधन आहे, त्यामुळे मी तुझी वाट बघणार आहे, हे लक्षात ठेव. काही कारण नको येता मला. हो हो. काळजी घे. ठेवते मी. पांडुरंगा, उद्या रक्षाबंधन. बहीण बोलावतीये. बहिणीला ओवाळणी तर द्यायला लागणारच, पण माझा किस्सा फाटका. आशीर्वादा पलीकडे काय देणार बहिणीला? पण तिच्याकडे जायला तर पाहिजे. पण जाऊ कसा?